नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रथम सत्र नमुना प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. प्रश्न पहिला अ. या ठिकाणी प्रश्न पहिला अ 4 गुणांचा अचूक पर्याय निवडा आणि ब उपप्रश्न सोडवा 1 गुणांचे 4 असतात, याला पर्याय नसतो. पहिला आहे यम बरोबर 1 3 5 यन बरोबर महिरप कंसात 2 4 6 तर यम छेद यन म्हणजे यम आणि यन यांच्या छेदामध्ये कोणतीही सामायिक संख्या नाही, त्यामुळं फाय म्हणजे रिकामा. सी अचूक पर्याय. ओके. त्यानंतर खालील कोणती संख्या करणी नाही. या ठिकाणी 7ला वर्गमूळ नाही, ही या ठिकाणी करणी आहे. 17ला घनमूळ नाही, करणी आहे. 193ला वर्गमूळ नाही, करणी आहे. 64ला घनमूळ आहे ना 4, याचं 4 उत्तर येते, म्हणजे ही करणी नाही, ही परिमेय संख्या आहे. ओके. डी. या ठिकाणी पी बरोबर महिरप कंसात 1 2 3 डॉट डॉट 10 हा कोणत्या प्रकारचा संच आहे? शांत संच आहे. पहिला अचूक पर्याय ए. शांत संच म्हणजे संख्या मोजता येतात, 10 पर्यंत सांगता येतात. या ठिकाणी करणी 3 कोटी 3 आहे पहिल्या करणीची, आतल्या करणीची 2 आहे, आत 5 आहे करणीची संख्या. त्यामुळे या करणीची कोटी आतल्याची 2 आहे कोटी दिली नाही, म्हणजे वर्गमूळ म्हणजे 2 आहे इथं, आणि बाहेर 3 आहे. त्या दोघांचा गुणाकार 3 दुनी 6 म्हणून कोटी या ठिकाणी त्याची साय. सी अचूक उत्तर. ओके. ब आठवड्यातील वारांचा संच यादी पद्धतीने लिहा. महिरूप कंसात सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सोमवार झाले स्वल्पविराम, मंगळवार झाले स्वल्पविराम, बुधवार झाले स्वल्पविराम, गुरुवार झाले स्वल्पविराम, शुक्रवार झाले स्वल्पविराम, शनिवार झाले स्वल्पविराम, शेवटी रविवार. महिरूप कंस पूर्ण. ओके. किंमत काढा. 15 केवल मूल्यात 15 वजा 2, केवल मूल्यात 15 मधून 2 गेले 13 उरले, आणि 13चं केवल मूल्य 13. ओके. त्यानंतर या ठिकाणी कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धतीने लिहिताना एकदाच अक्षर लिहायचं, डबल आला असेल तरी घ्यायचं नाही. सी आहे महिरूप कंसात यादी पद्धतीनं महिरूप कंसात सी स्वल्पविराम ओ स्वल्पविराम यम स्वल्पविराम पी स्वल्पविराम यल स्वल्पविराम ई स्वल्पविराम यन स्वल्पविराम टी. यम आणि या ठिकाणी आणि ईचं रिपिटेशन झालेलं आहे म्हणून ते एकदाच घेतलेले अक्षर पहा. महिरूप कंसात सी ओ एम पी एल ई एन टी स्वल्पविराम दिलेलं आहे. ओके. त्यानंतर खालील करणीला सोपे रूप द्या. करणी 50 आहे ना, बरोबर करणी 25 दोन्ही 50. आता या ठिकाणी 25 दोन्ही 50 हे करणीमध्ये आहे. 25चं वर्गमूळ 5 आणि 2चं करणी 2. 5 करणी 2 हे सोपं रूप आहे करणी 50चं. खालीलपैकी कोणतेही 2 कृती पूर्ण करा. या ठिकाणी पहिला 8 गुणांचा झालेला आहे. ब खालीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करायच्या आहेत. 4 रिकाम्या जागा असतात, प्रत्येकी अर्धा गुण. महिरूप कंसात ए बरोबर 2 4 6 8 10 या ठिकाणी 5 अंक आहेत. 2च्या पाड्यातील पहिल्या 5 संख्या आहेत. नंबर ऑफ ए बरोबर 5 आहे. बी मध्ये 1 3 5 7 8 10 3 आणि 3 6 संख्या आहेत. नंबर ऑफ बी बरोबर 6. त्यानंतर नंबर ऑफ ए 5 आहेत. ए संयोग बी दोघांचा संयोग एकत्रीकरण डबल लिहायचं नाही. 1 आहे, परत 2 आहे, पलीकडे 3 आहे, इकडे 4 आहे, 5 आहे, 6 7 8 आणि 10. ओके. संयोग ए संयोग बी दोन्ही संचातील घटक एकत्रित केले. ओके. त्यानंतर ए छेद बी, ए छेद बी दोघांमध्ये सामायिक असणारा 8 इथं आहे, पलीकडे 8 आहे, इकडं 10 आहे, इकडं 10 आहे, म्हणजे 8 आणि 10 महिरूप कंसात 8 10. 1 2 3 आणि 4 एकामेकांच्या जागा प्रत्येकी अर्धा गुण. दुसरं 2 वर्गमुळात 2 म्हणजे करणी 2 कंसात करणी 8 अधिक करणी 18. आता बाहेरच्या पदानं आतल्या पदाला गुणायचं. कंसातल्या बाहेरच्या पदानं आतल्या प्रत्येक पदाला गुणायचं. करणी 2 गुणले 8. ओके. करणी 2 गुणले करणी 8 एकत्रित केले, एकच करणीचे न करणी 2 गुणले 8 आणि करणी 2 गुणिले करणी 18. ओके. इथं करणी 8 दुनी 16 करणी 16, इथं
18 दून 36 करणी 36 करणी 16चं वर्गमूळ 6. ओके. ह्या 16चं सॉरी या करणी 16चं 4 आणि या आधी करणी 36चं 6. करणी 16चं वर्गमूळ 4 आणि 36चं 6. 6 4 10. ओके. याचं उत्तर 10. रिकाम्या जागा इथली 1 2 3 आणि 4 प्रत्येकी अर्धा गुण. ओके. तिसरा आहे 3 आहेत 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 गुण बेदुनी 4. 8 करणी 5 अधिक करणी 20 वजा 125. 8 करणी 5 तसंच अधिक 20ची फोड केल्या 4 पंचे 20. 4 पूर्ण वर्ग आहे म्हणून 5 इथं पहिले काम जागा वजा 125चं 125चं 25 5 125. इथं 8 करणी 5 अधिक या 4चं वर्गमूळ 2 5 निघत नाही आत राहणार 2 अधिक 2 करणी 5 वजा 25चं 5 करणी 5. ओके. म्हणजे 8 करणी 5 अधिक 2 करणी 5 वजा 5 करणी 5 इथली आणि इथली रिकामी जागा तीच आहे. आता इथं करणी 5 इथं करणी 5 इथं करणी 5 हा तिघातून सामाय काढला तर आत करायला सहगुणक 8 अधिक 2 वजा 5 8 आणि 2 10 10तनं 5 गेले 5 करणी 5. ओके. हा करणी 5 सामायिक इथं काढलेला म्हणजे 1 2 3 4 रिकाम्या जागा भरल्या. ब आहे खालील उपप्रश्न सोडा कोणतेही 4 5 असतात या ठिकाणी 4 सोडवायचे असतात. प्रत्येकी 2 गुण 8 गुणांचा प्रश्न दुसऱ्यातला ब. पहा पुढील करणीला सोपे रूप द्या. करणी 250. करणी 250 मध्ये पूर्ण वर्ग असणारी 25 संख्या आहे. 25 10 या डिशचे करणी 25 गुणिले 10. मग ह्या करणी 25चं वर्गमूळ 5 आहे 10चं निघत नाही आत 5 वर्गमुळात 10 5 वर्गमूळ 10 किंवा 5 करणी 10. ओके. 27चं करणी 27चं 9 त्रिक 27 पूर्ण वर्ग आहे 9 9चं वर्गमूळ 3 बाहेर येणार 3 आणि 3चं निघत नाही 3 करणी 3 9चं 3 3 करणी 3. ओके. दुसरा आहे पुढील संच गुणधर्म पद्धतीने लिहा. पहिला आहे सी बरोबर एस एम आय एल ई. अगदी बरोबर आहे. एस एम आय एल ई म्हणजे पूर्ण स्माईल. स्माईल शब्दातील अक्षर आहे. ओके. लिहिताना मात्र लिहायचं सी बरोबर महिरूप कंसात एक्स. एक्सवर काय बंधन आहे एक्स हे स्माईल शब्दातील अक्षर आहे असं लिहिलं पाहिजे. त्यानंतर दुसरा एक्स बरोबर महिरूप कंसात ए ई टी. ईट या इंग्रजी शब्दातील अक्षर आहे मात्र ते असं लिहायचं एक्स बरोबर महिरूप कंसात वाय. वाय काय आहे कोणता गुणधर्म वायवर तर वाय हे ई ए टी या इंग्रजी शब्दातील अक्षर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे उपप्रश्न तिसरा. पुढील परिमेय संख्या पी छेद क्यू रूपातल्या 0.6 या ठिकाणी 0.6 ही संख्या प्रथमतः एक्स बरोबर मानायची हे पहिलं विधान. दशकाच्या ठिकाणी सुटे दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह आहे म्हणून याच्या दोन्ही बाजूला 10 ने गुणू. एक्सला 10 ने गुणलं 10x 0.6ला 10 ने गुणलं 0.6 हे पुन्हा 0.6 मागं 6 मागं अजून पुढं आणखी एक 6 म्हणजे 6.6. दशकाच्या ठिकाणी दशांश चिन्ह तर 0.6ला आपण 10 ने गुणलं तर 10 60 येणार. दशांश चिन्ह मध्ये ठेवलं म्हणजे 6.0. पण हा याचा अर्थ पलीकडे आणखी 6 आहे त्यामुळं पाठीमागे एक आलेलं 6 आणि पुढचं 6 6.6. ओके. हे दुसरं विधान. 2 मधून 1 वजा करायचं म्हणजे 10x डावी बाजू 2ची 10x 1ची डावी बाजू x 10x वजा x बरोबर 6.6 मधून 0.6 वजा केले. 10x मधून 1x गेला 9x बरोबर 0.6 गेले राहिलं 7 0 गेले 6 9x बरोबर 6 9 पलीकडे गेले x बरोबर 6/9. ओके. पी छेद क्यू स्वरूपात आपण मांडलेला आहे त्यामुळं 0.6 बरोबर 6/9 हे अंतिम उत्तर. पुढचा प्रश्न आहे खालील चिन्हात दिलेले विधाने शब्दातल्या 4/3 हा क्यूचा घटक आहे. या ठिकाणी 4/3 हा क्यू म्हणजे परिमेय संख्येचा किंवा क्यूचा घटक आहे. 4/3 हा क्यूचा घटक आहे केवळ लिहिलं तर चालते परिमेय संख्येचा शब्द नाही वापरला तर. ओके. क्यू म्हणजे परिमेय संख्या दर्शवण्याचं क्यू आहे. त्यानंतर दुसरं आहे हे पहिलं. दुसरं -2 या ठिकाणी नैसर्गिक संख्येचा घटक आहे. -2 हा नैसर्गिक संख्येचा घटक नाही कारण तर नैसर्गिक संख्या 1 2 3 4 पासून धनच्यात ऋणच्यात अजिबात येत नाही संख्या. साहजिकच -2 हा यनचा घटक नाही. -2 हा नैसर्गिक संख्या संचाचा किंवा यनचा घटक नाही. ओके.
त्यानंतर या ठिकाणी प्रश्न 5वा आहे, प्रश्न सोपे रूप द्या. 5 करणे 3 अधिक 8 करणे 3 सोडवायचं. वर्गमात 3 ही सामायिक संख्या आहे, त्यामुळे वर्गमात 3 सामायिक संख्या काढलेली आहे कंसाच्या बाहेर. पुढं वर्गमात 3चा सगुणक 5 आणि अधिक 8 इथला कंसात लिहिला. 5 आणि 8 11 13, 5 आणि 8 13 करणे 3 हे याचं उत्तर. ओके. 5 करणे 3 अधिक 8 करणे 3, 5 करणे 3 अधिक 8 करणे 3, 13 करणे 3. ओके. त्यानंतर प्रश्न 3रा हा 8 गुणांचा झाला. प्रश्न दुसऱ्यातला ब आणि त्यातला अ 4 गुणांचा म्हणजे 12 गुणांचा प्रश्न दुसरा. खालीलपैकी कोणती एक कृती करा. प्रश्न तिसऱ्यातला अ मध्ये 2 असतात, 1 सोडायचा असतो, प्रत्येकी 3 गुण आहेत, 6 चौकटी, प्रत्येकी अर्धा गुण. खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करा. यू काय आहे, या ठिकाणी विश्वसंच आहे. 1 2 3 4 5 6 5 7 8 9 10 11 13 क्रमानं 6 आणि 12 नाही याच्यात. चला ए काय आहे, 1 2 3 5 7. बी काय आहे, 1 5 8 9 10. ए डॅश लिहायचं आहे, म्हणजे ए डॅश म्हणजे एचा पूरक संच, म्हणजे ए मधील 1 2 3 5 7 घटक सोडून यू मधले बाकी सगळे लिहायचे. 4 8 9 10 11 19 हा ए डॅश आहे. मयूर कंसात 4 स्वल्पराम 8 स्वल्पराम 9 स्वल्पराम 10 स्वल्पराम 11 स्वल्पराम 19 मयूर कंस पूर्ण. ओके. त्यानंतर बी डॅश, बी डॅश म्हणजे बीचा पूरक संच. 1 5 8 9 10 हे घटक बी मधले सोडून यू मधले लिहायचे मयूर कंसात. बी डॅश 2 3 4 7 11 13. ओके. नंबर ऑफ ए 1 2 3 4 5 घटक आहेत नंबर ऑफ ए मध्ये, ए या संचामध्ये. नंबर ऑफ बी, बी या संचामध्ये 1 2 3 4 5च घटक आहेत. आणि मग ए संयोग बी, ए आणि बी मधला संयोग, दोघांचे एकत्रीकरण, डबल लिहायचं नाही. ए आणि बी कडे बघा, एकत्रीकरण करतोय 1 2 3. ओके. एक जरी दोघात असला तर लिहायचं नाही, 5 जरी असला तर लिहायचं नाही, एकदाच लिहायचा. 1 2 3 5 7 8 9 10 हे ए आणि बीचं एकत्रीकरण झालं. एक घटक एकदाच लिहायचा. आणि ए संयोग बी, सॉरी, नंबर ऑफ ए संयोग बी म्हणजे ए संयोग बी, ए आणि बीचं एकत्रीकरण करून 1 2 3 4 5 6 7 8 घटक आहेत, म्हणून नंबर ऑफ ए संयोग बी बरोबर 8. ओके. दुसरा आहे सोपे रूप द्या. 4/7 वर्गमात 147 अधिक 3/8 वर्गमात 192 वजा 1/5 करणी 75. 4/7 तर 147ची फोड करायची. पूर्ण वर्ग असणारी संख्या 49 आहे. 49 गुणले 3, 3 त्यांनी बाहेर काढलेलेच आहे. 3 गुणले इथे 49 पहिली चौकट. इथं चौकडी बघा, पहिल्या ह्याच्यात ए अ मध्ये 1 2 3 4 5 6 प्रत्येक अर्धा गुण. इथं पहिली चौकट 49 अधिक 192 साठी 3/8 आहे. इथं प्रिंट मिस्टेक आहे. 3/8 आणि 192 साठी 64 गुणले 3, पूर्ण वर्ग असणारे 64 आहे गुणले 3 त्यांनी लिहिलं आहे. 64 गुणले 3 त्यांनी दिले. वजा 1/5 75 साठी 25 त्रिक 75, त्यांचं 3 आपलं 25, म्हणजे इथं 2 रिकाम्या जागा भरल्या. आता काय करायचं, इथं 4/7 या 49चं वर्गमूळ 7 बाहेर येणार. पहा, म्हणजे 4/7 गुणिले 7, 3 पुढच्या 64चं वर्गमूळ 8 बाहेर येणार. तिथं वर्गमात 3 खंडी 3 आहेत, पण 1/5 इथं 1/5 आहेत आणि या 25चं 5 येणार आहे बाहेर. 1/5 गुणिले 5. ओके. आणि हे वर्गमात 3 आहे. रिकामी जागा भरा. या ठिकाणी कृती पूर्ण करण्यामध्ये इथं 7, इथं 3 आहे, इथं 25चं 5 आहे, इथं 64चं 8 त्यांनी दिलेलं आहे. इथला करणे 3, इथला करणे 3, इथला करणे 3 सामाय काढला तर इथं 4, खरं तर इथं 7ला 7 गेले, इथं 8ला 8 गेले, इथं 5ला 5 गेले. त्यानंतरचे पहिरे इथं 4 राहिले, 4 करणे 3. ओके. इथं 8ला 8 गेले, 3 इथलं 3 करणे 3, 3 करणे 3. ओके. त्यानंतर हे 5ला 5 गेले, फक्त करणे 3, फक्त करणे 3, म्हणजे इथं 4 करणे 3, इथं 3 करणे 3 आणि पुढं करणे 3. इथला करणे 3, इथला करणे 3, करणे 3 सामाय काढला बाहेर. त्यामुळे इथला सगुणक 4 अधिक 3, इथला सगुणक काही दिलेला नाही म्हणजे वजा 1 आहे, तो 1 आहे आणि बाहेर वजा चिन्ह आहे.
4 3 गेले 7, सॉरी 4 आणि 3 7, 7 मध्ये गेला 6, रिकामी जागा शेवटची 6 कर्णी 3. इथं कर्णी 3 सामाय काढलेलं आहे, हे कर्णी 3. ओके. अशा टोटली 6 रिकाम्या जागा आहेत. उर्वरित प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. अनेक विद्यार्थी चॅनेल पाहतात, चुकून सबस्क्राईब करायचं विसरून जातात. कृपया आपणास विनंती आहे, आपण चॅनेल पाहण्याबरोबर या ठिकाणी सबस्क्राईब करावं, म्हणजे आम्हाला अधिक प्रोत्साहन मिळेल आणि घेतलेल्या कष्टाचं फलित होईल यात शंका नाही. हे चॅनेल फक्त तुमच्या प्रेमावर पुढे चाललेले आहे. आणखी काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. सुधारणा जरूर करू. तुमच्या सूचनांचं स्वागत करू. धन्यवाद मित्रांनो.